मधुसूदन शास्त्र्यांचं घर हेच का? हो काय झालं? ते नाही आहेत घरात. त्यांना नाही भेटायचं मला वहिनी. स्वप्नील क्षीरसागर तो इथंच राहून राहिलाय ना? हो. तुम्ही आत येणार का? नाही, मी इथंच थांबून राहतो. तुम्ही त्याला पाठवा. स्वप्नील भाऊ काय म्हणता? तुम्ही कशासाठी आला? खुशखबर घेऊन आलो ना राव. कसली खुशखबर? काल तुमच्या बोटांचे ठसे घेऊन राहिलो ना आम्ही, पण क्षिप्राबाईंच्या मकानामध्ये सापडलेले ठसे आणि तुमचे ठसे मॅच होत नाहीत. तेव्हा तुम्ही आता मला ते एवढंच सांगायला आलाय? वा, कॉन्फिडन्स चांगली बात असती कॉन्फिडन्स. पण माझं अजून एक काम आहे. मिसेस शास्त्री. हा, प्रिया शास्त्री तुमचीच पोट्टी नाव? हो हो. आत्ता कुठं आहेत त्या? नाही, भेट घडेल का आमची? आहे, पण तिच्याकडे तुमचं काय आहे का? फिकीर करू नका हो. रुटीन एन्क्वायरी आहे. जरा बोलवता का? हो, बोलवते. अभिनंदन स्वप्नील भाऊ, अभिनंदन. इतक्यात आजारी पडली सुलेखा? अगं अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. खूप थकल्यासारखं वाटतंय. आता पुन्हा कुणाच्या तरी मेंदूत शिरण्याची शक्ती माझ्यात. इतकं सोपं नाहीच आहे. आता तर तुला अशा एका व्यक्तीच्या मेंदूचा ताबा घ्यायचा आहे जो तू सहजासहजी मिळवू शकणार नाहीस. कारण भूतकाळाचे दरवाजे जसे तुझ्यासाठी उघडले गेलेत तसेच तिच्यासाठी उघडले गेले असतील कदाचित. तुला तुझी ताकद वाढवायची असेल तर साधना करणं खूप गरजेचं आहे. सराव महत्वाचा आहे. ये ग ये 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 आओ. हे बघा, ही आमची प्रिया बरं का. ही नमस्कार प्रिया मॅडम. नमस्कार. तुमच्या जरा बोलायचं होतं. हा बोला ना. मॅडम तुमच्या मोलकरीने जरा आत जायला सांगितलं तर बरं होईल. ए, मला मोलकरीण म्हणतोस? मला मोलकरीण म्हणतोस? मी काय कामवाली दिसते का तुला? हा, अरे मी हिची आत्या आहे, सख्खी आत्या. कळत नाही का तुम्हाला? हा, असं आहे वय? मग नाही, पण तरी बी आत गेलात तर बरं होईल. हे बघा, हे घर माझं आहे. हे घर माझं आहे. मी काय म्हणजे का? पोलिसांची कारवाई आहे, जरा कोऑपरेट करायला हवं आपल्याला. अगं पण हे मला मोलकरीण म्हणतात, कामवाली म्हणतात. मी हे कसं सहन करेन? मी अजिबात सहन करणार नाही. मला पण काहीतरी आहे की नाही? मी काय म्हणून सहन करायचं? दरवेळेला आपलं कोणाकोणाकडनं ऐकते म्हणजे काय? मी शिप्रा खानविलकर प्रकरणाबद्दल जरा विचारायचं होतं. बोला. तुमची आणि शिप्राबाईंची शेवटची भेट कधी झाली?
तिच्या मृत्यूच्या आदल्याच दिवशी. त्या दिवशी म्हणजे वारदात घडून राहिली त्या दिवशी तुमच्या दोघींचा फोन झाला होता का? आम्ही भेटणार होतो संध्याकाळी. तुम्हाला काय वाटतं प्रिया मॅडम, शिप्राबाईने आत्महत्या केली असेल? मी काय विचारून राहिलो मॅडम? मला नाही माहित, पण क्षिप्रा अशी मुलगी नव्हतीच जी आत्महत्येचा विचार सुद्धा करेल. स्वप्नील भाऊंनी त्यांचा खून केलेला नाही. त्यांचे फिंगरप्रिंट मॅच होत नाही. पर वारदात घडली त्या ठिकाणी आम्हाला अजून एक पुरावा गावलेला आहे. त्याची पहिचान करू शकाल का? तुम्हाला चौकीवर येऊन आयडेंटिफाय करायला लागेल. शिप्राबाईंचा जर खरंच खून झाला असेल तर खुन्यानं माग सोडलेला लई महत्वाचा सुराग असेल तो. येतो आम्ही. क्षिप्राचे बाबा फ्युनरल नंतर तसेच निघून गेले. जाता जाता म्हणाले, मी पुन्हा कधीच नाही येणार या शहरात. आधी खूप लहान मुलासारखे रडले, जाताना त्यांच्या डोळ्यात एक टिपूस सुद्धा नव्हता. तू स्वप्नीलला इथे घेऊन आलास ते बरं केलंस. मी तुम्हाला न विचारता त्याला आधी अरे विचारायचं काय त्यात? हे स्वप्नीलचंही घर आहे. तो एकटा राहिला असता तर सगळंच त्याच्यासाठी कठीण होऊन बसलं असतं. विचारा. रिअली सॉरी आधी, एवढ्या रात्री तुला घराबाहेर बोलवलं. आय नीड टू टॉक टू यू. यू नीड नॉट बी सॉरी ॲट ऑल. बोल ना, काय बोलायचंय. मी उद्या परत जातो. काय? मी परत जातोय माझ्या घरी. तू नाशिकला परत चाललायस? नाही, माझ्या मुंबईतल्या घरी. तुला इथे काही प्रॉब्लेम आहे का? मला ही गोष्ट स्वीकारावी लागणार आहे आधी.
I have to come to terms with the fact that Kshipra is no more. क्षिप्रा आहे स्वप्नील, आहे ना? क्षिप्राच्या आठवणी आहेत फक्त. आठवणी म्हणजे माणूस नाही ना आधी. जिवंत माणूस आपल्या अवतीभोवती असतो. आपण त्याला पाहू शकतो, त्याला टच करू शकतो, बोलू शकतो त्याच्याशी, भांडू शकतो. आठवणी I don't believe in memories. हे बघ स्वप्नील, तुझ्या अवतीभोवती चालती बोलती माणसं असतील तर तू आधी मला जाऊ दे ना प्लीज. हे बघ स्वप्नील, तू जर एकटा तू ओळखतोस मला आधी. तूच म्हणतोस ना आय एम अ डाय हार्ड ऑप्टिमिस्ट. मरण सारखं आडवं येतं. माझा जगण्यावरचा विश्वास कमी नाही होत. आधी दादा, आता क्षिप्रा. But I will live. आणि आता तर जबाबदारी वाढली आहे ना माझी. क्षिप्राच्या वाटणीचं पण जगायचंय. आदिनाथ, मी डॉक्टर सामंतांकडे जाऊन आले. काय म्हणाले? त्यांनी विश्वास नाही ठेवला म्हणून मी तुला सांगितलं होतं शुभ्रा, मी सुद्धा येतो तुझ्याबरोबर. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आदिनाथ. कुठलेही उलट प्रश्न न विचारता त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. दॅट्स ग्रेट. पण आदिनाथ, त्यांनी ज्या प्रकारे माझ्यावर विश्वास ठेवला त्यावरून मला असं वाटलं की माझ्या बाबतीत जे काही घडतंय ते कदाचित त्यांच्या बाबतीत सुद्धा घडतंय किंवा आधी घडून गेलंय. व्हॉट? कसं शक्य? आय मीन, तू त्यांना तसं विचारलंस का? नाही. मग आदिनाथ, ते मला फक्त एवढंच म्हणाले की माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. असं होऊ शकतं, असं होतं. आदिनाथ, मला ते आतून एकदम हल्ल्यासारखे वाटले.
एकदम कुठल्या तरी महत्वाच्या कामाचं कारण दिलं आणि सेशन तिथेच थांबवलं. स्ट्रेंज. शास्त्र्यांचा वाडा हाच आहे का? शास्त्र्यांचा वाडा हाच ना? हो. आपण? माझं नाव श्रीरंग रानडे. तुम्ही? अशीच झाली होती ना आपली पहिली भेट मिसेस शास्त्री. हे डॉक्टर सामंत नेमके कोण आहेत आदिनाथ? त्यांच्या आणि आपल्या वाटा वारंवार एकमेकात का मिसळतात? की मी माझ्या भूतकाळाकडे पुन्हा वळावं म्हणून त्यांनी खोटं? नाही शुभ्रा, ते तसं नाही करणार. डॉक्टर सामंतांवर अविश्वास दाखवणं बरोबर नाही. माझा स्वतःवरच विश्वास नाहीये, त्यात मी इतरांवर. डोंट वरी शुभ्रा, आपण दोघंही डॉक्टर सामंतांना जाऊन भेटूया. मी आहे ना. आदिनाथ, आज घरी पोलीस आले होते. आईने सांगितलं मला. स्वप्नीलवरचा डाऊट दूर झालाय. शिप्राच्या घरात म्हणे दुसऱ्याच कोणा व्यक्तीचे फिंगरप्रिंट्स होते. पण आदिनाथ, याचा अर्थ क्षिप्राच्या घरी नक्कीच कोणतरी गेलं होतं. शुभ्रा, शुभ्रा, काय ग शुभ्रा, काय झालं? काय झालं? शुभ्रा, काय काय झालं सांगशील का मला? शुभ्रा, का? शांत शांत हो, शांत हो.